ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. नमस्कार, मी सौ कांचन भुताट. ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आयोजित उद्यम गाथा या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. ग्रामायण प्रतिष्ठानशी आपण सारेच परिचित आहातच. ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोहोंना जोडणारा हा एक दुवा आहे, एक सांधा आहे. कालच आपण 2 ऑक्टोबर झाली आणि महात्मा गांधींची जयंती साजरी केली. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की समृद्ध विकसित खेडीच देशाला तारू शकतात, आणि याच मार्गाने आमचं ग्रामायण प्रतिष्ठान मार्गक्रमण करीत आहे. यातील या उद्यम गाथ्याच्या कार्यक्रमाचं प्रयोजनच मुळी हे आहे की शहरात विकसित झालेले नवनवीन उद्योग, नवीन संकल्पना, नवीन व्यवसाय यांचे ज्ञान आवश्यक, गरजू, बेरोजगार आणि होतकरू लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना उद्यमशील बनविणे, प्रोत्साहित करणे, हाच एक केवळ निस्वार्थ हेतू. चला तर आज अशाच एक उद्यमी भगिनी सौ आराधना ताठे यांची यशोगाथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मंडळी, मेंदूच्या विकासाचा मार्ग हा पोटातून जातो, म्हणजेच आपल्याला पौष्टिक आहार मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याकरताच आपल्या पारंपरिक पण पौष्टिक खाद्य संस्कृतीचे जतन करून स्वस्थ भारताचे स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या या आराधनाताई आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आहारात संतुलित आणि पोषक आहार, पोषक मूल्य हेच हळूहळू आपण हरवत चाललेलो आहोत. आणि यातून काय होतं, खूप कुपोषण, आणि या कुपोषणातून अनेक रोग निर्मिती होते आहे. लहान मुलांना सुद्धा किती रोग होत आहेत. सौ आराधना ताठे हे जाणतात की आपला देश मजबूत, सुदृढ, स्वस्थ बनवायचा असेल तर जन्माला येणारं प्रत्येक मूल हे स्वस्थ, निरोगीच जन्माला यावे. त्यासाठी जन्म देणारी माताही ही पण स्वस्थ, निरोगी आणि निकोप आणि सुयोग्य पोषित असेल तेव्हाच हे शक्य होईल ना मंडळी. आणि यासाठीच गर्भवती, स्तनदा माता भगिनी यांना पोषक आहार, तोही आपल्या पारंपरिक पद्धतीने, जो आपण आज विसरत चाललो आहे, तोच या सर्व गरजवंतांना, लहान मुलांना, म्हणजे इन्फंट मुलांना, इन्फंट चाइल्ड यांना म्हणतो, सहज कसा उपलब्ध होईल, या संकल्पनेतून आराधनाताईंनी आराध्य उद्योग हा सुरू केला आहे. आज आपल्या आहारातनं मिलेट, जे अतिशय पौष्टिक, मिलेट म्हणजे काय तर ज्वारी, बाजरी, नाचणी हे खूप पौष्टिक आहे, पण आपल्या आहारातनं मात्र ते लुप्त होत आहेत. तसेच बाळबाळंतिणीला अळी खीर, खारीक खीर, मेथी दाणे काढा याची किती प्रथा होती, ही प्रथाही हळूहळू संपुष्टात येते. हे सारं परत आपल्या दैनंदिन आहारात यावं, यापासून तात्काळ पदार्थ बनवून ते म्हणजे रेडी मिक्स त्यांना कसं आपण अवेलेबल करू शकू, उपलब्ध करू शकू, याच उद्देशानं आराधना त्यांनी याचे उत्पादन सुरू केलं. आणि हे उत्पादन सुरू करताना हा जो कच्चा माल त्या घेतात त्या सुद्धा नैसर्गिक शेतीचा, म्हणजेच या मार्गाने त्या नैसर्गिक शेती करायला शेतकऱ्यांना चालना देतात, प्रोत्साहनही देत आहेत. म्हणजे स्वार्थही आहे, परमार्थही आहे, व्यवसायही आहे, त्यांचं त्या इन्कम पण मिळवतात त्यातनं, आणि समाजसेवाही आहे, कारण नैसर्गिक शेतीला चालना मिळते. मंडळी, आराधनाताई या BSc MSc बायोटेक्नॉलॉजी आहे, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे BSc ला सुद्धा त्या गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं आहे, आणि MSc ला सुद्धा त्या गोल्ड मेडल्सच होत्या. त्याचबरोबर त्यांनी BEd देखील केलेलं आहे. आणि या सगळ्या उद्योगाला पूरक म्हणून त्या आज निसर्गोपचार म्हणजे नॅचरोपॅथी मध्ये डिप्लोमा सुद्धा करतायत, कारण त्यांना हा व्यवसाय अधिक वृद्धिंगत करायचा आहे, अधिकाधिक लोकांपर्यंत योग्य मार्गाने त्यांची उत्पादनं त्यांना पुरवायची आहेत, अधिक सकस आहार त्यांना समाजाला देऊ इच्छितात. तेव्हा या गर्भसंस्कार वर्गात जाऊन गर्भवती मातांना त्या सकस आहाराचं महत्व देखील पटवून देतात. एवढं महान कार्य करतात. तेव्हा यांची मुलाखत आज
आपल्याला प्रणाली अंबोकर या आराधना त्यांची मुलाखत घेणार आहेत आणि या मुलाखतीत ना त्यांची यशोगाथा आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा मी प्रणालीला विनंती करते की त्यांनी आराधना त्यांची मुलाखत घ्यायला आरंभ करावा. धन्यवाद. धन्यवाद कांचनताई, तुम्ही खूप छान परिचय करून दिला. त्यामुळे मला आराधना ताईंबद्दल बरीच माहिती मिळाली आणि त्यामुळे माझं काम खूप सोपं झालंय. गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता आणि शिशु पोषणाचे महत्व जाणून घेण्यासाठी आता आपण आराधना ताईंकडे वळूया. मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे आराधना ताई की लोणचे पापड करणारे अनेक उद्योग आहेत, परंतु गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता आणि शिशूंचे पोषण, त्यांना पौष्टिक वस्तू मिळायला पाहिजेत, नेमकी ही संकल्पना कशी काय रुजली? प्रणाली ताई, ऍक्च्युली लोणचे पापड करणारे जे गृहउद्योग आहेत त्या सुद्धा तितकंच चांगलं काम करतात आहे असं मला वाटतं स्वतःला पर्सनली. ऍक्च्युली कसं आहे ना की घरगुती कामांना सुरुवातीपासूनच पाहिजे तसं महत्व दिलं जात नाही. तर जे पण गृहउद्योग आहे त्यांना आता ह्या कोरोनाच्या काळानंतर बघा खूप महत्व येणार आहे. कारण बाहेरचे जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, ॲडिटिव्ह याचा भडीमार आहे आणि त्यांच्या तुलनेमध्ये कोणतीही स्त्री जर घरी करून कोणतेही पदार्थ देत असेल तर ते केव्हाही माझ्या दृष्टीने पौष्टिक आहे. आणि तुम्ही मला जो प्रश्न केला की तुम्ही ह्याच विषयाकडे कशा काय वळलात की गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता आणि लहान मुलांसाठी आहार, तर माझ्या दृष्टीने प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला हा अतिशय ज्याला म्हणतो आपण की नाजूक टप्पा असतो. गर्भावस्था, त्याच्यानंतर स्तनपानाची जी अवस्था असते तिची ती, आणि लहान मुलाचं संगोपन. तेव्हा सगळ्या कामांचा लोड इतका वाढलेला असतो. अशा वेळी तिला खरं गरज असते की बाहेरून घरच्यासारखं पौष्टिक जर काही आपल्याला रेडीमेड मिळालं तर ते तिला फार उपयोगी पडतं. एकत्र कुटुंब पद्धती असेल तर कोणी ना कोणी घरी मदतीला असतं, आई असते, सासूबाई असतात, अशा वेळी तिला मदत होते. पण आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, नवरा बायको एकटे राहतात, तर अशा वेळी याची फार गरज आहे हे बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात होतं. आणि काही कारणांनी म्हणा किंवा आमच्या घरात याच्या आधी कधीच कोणी उद्योग केलेला नाही, सगळेजण नोकरी करणारेच आहेत. पण माझ्या मनात जी सुप्त इच्छा होती ती थोडे मुलं मोठे झाल्यानंतर, मला माझा मोकळा वेळ मिळाल्यानंतर मी हे काम सुरू केलं आणि आता ती माझी कल्पना गेल्या 3 वर्षापासून मी प्रत्यक्षात उतरवते आहे. आणि याच्या मागचा मुख्य हेतू हाच आहे की ज्या नवीन होणाऱ्या माता आहेत त्यांना सकस घरच्यासारखं रेडीमेड पदार्थ उपलब्ध करून द्यावे. आताच आपण सांगितलं की घरी कुठलीही उद्योगाची पार्श्वभूमी नाहीये, सगळेजण नोकरी करायचे, पण असं असताना एखादी मोठ्या पगाराची घरी कुठलीही उद्योगाची पार्श्वभूमी नसताना सगळेजण नोकरी करत आहे आता आपण सांगितलं, परंतु असं असताना एखाद्या मोठ्या पगाराची नोकरी न करता. आता येतोय ताई? मला आवाज नाही आला ऍक्च्युली काही, आताही नाही येते. आवाज नाही येत? हॅलो हॅलो, येतोय? हॅलो, अरे काही प्रॉब्लेम झाला का बघ. आवाजच येत नाही ताई. हॅलो, आवाज नाही येत. नाही, माझा येतोय तुम्हाला? हो, हा आता आला तुमचा ताई. आता येतोय? आला हा का? आता येतोय. आता विचारा, मला प्रश्नच ऐकून नाही आला. कारण आपण आताच सांगितलं की उद्योगाची घरी कुठलीही पार्श्वभूमी नाहीये आणि सगळेजण घरी नोकरी करत असताना, इतकं उच्च शिक्षण आपण घेतलं असताना एखादी नोकरी करावी असे न वाटता गृहउद्योगाच्या दृष्टीने उचललेलं पाऊल, त्या वाटचालीबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं तर ताई, मी खरं सांगेल की मी खूप विचारपूर्वक की आपल्याला नोकरी करायचीच नाहीये, आपल्याला उद्योगच करायचा आहे असा विचार करून हे काम सुरू केलेलं नाही. ऍक्च्युली आम्ही नागपूरला जेव्हा आलो 6 वर्षांपूर्वी, तेव्हा खूप दिवसांची माझ्या मनात जी कल्पना होती की आपण गर्भवती स्त्रियांसाठी आणि स्तनदा मातांसाठी काहीतरी केलं पाहिजे.
तर मी घरच्या घरी, तेव्हा माझ्या हाताशी एकही बाई नव्हती, कोणीही नव्हतं. मी स्वतःच माझं पहिलं प्रॉडक्ट जे आहे ते आळीवाचं इन्स्टंट खीर मिक्स, आणि मी ते तयार केलं. आणि डॉक्टर सुषमा देशमुख मॅडम आहेत इथे नागपूरला, सुरेंद्रनगरला त्यांचं क्लिनिक आहे. तर ते घेऊन मॅडमला भेटायला गेले आणि मॅडमला सांगितलं की माझ्या मनात अशी अशी कल्पना आहे आणि हे बघा मी हे तयार केलं आहे. तर तुम्हाला सांगते की सुषमा देशमुख मॅडमनी मला इतकं मोटिवेट केलं, त्यांना इतका आनंद झाला. त्या मला म्हणाल्या की आराधना, अगं आजकालच्या नवीन मुलींना ह्या अशा प्रॉडक्ट्सची माहिती नाही. आम्ही त्यांना आळीव लिहून देतो तर ते आम्हाला इतक्या प्रश्न करतात की आळीव म्हणजे काय, कुठे मिळेल. तर मग खीर करून घेणं तर दूरचीच गोष्ट राहिली. तर हे काम म्हणे तू नक्की करायला पाहिजे आणि ह्याची गरज आहे समाजाला. तर त्यांच्या ह्या शब्दांनी मला इतकं मोटिवेशन मिळालं, इतकं बूस्ट मिळालं की त्याच्यानंतर मात्र मी फार म्हणजे अगदी पुढेच गेली ह्या कामामध्ये. आणि सुषमा देशमुख मॅडमचं खरोखर मी नेहमीसाठी माझ्या मनात ते आहेत. हे कामाचा जेव्हाही मी विचार करते मी त्यांना नेहमी म्हणते की तुमचं ते एक वाक्य आणि मला खूप म्हणजे जसं पाठीवर कोणीतरी हात ठेवल्यासारखं वाटलं. तर आणि पुढे मॅडमनी माझ्या बाकी म्हणजे त्यांच्या गायनेकोलॉजिकल कॉन्फरन्सेसमध्ये वगैरे मला नेहमी बोलवून माझ्या कामाबद्दल माहिती द्यायला सांगितली. गायनेकोलॉजिस्टला पण माझ्या कामाची माहिती दिली. आणि अशा पद्धतीने मग मात्र हळूहळू लोकांपर्यंतही हे काम पुढे गेलं. आणि हे असं आहे, म्हणजे हे काम सुरू होण्यामागची जी कथा आहे अशी आहे. खूप प्लॅन करून केलेलं नाहीये, पण आवडीने आता हे काम मी करते आणि ते पुढे जाते. म्हणजे कौतुकाची छाप मॅडमनी तुमच्या पाठीवर दिली, देशमुख मॅडमनी. पण मला अजून याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की अजून आपण एखादा नवीन उद्योग चालू करताना कुणाची तरी प्रेरणा आपल्याला मिळते, कुठला तरी एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतो, तर त्याबद्दल काय सांगाल? आता खरं सांगू का की कुठून प्रेरणा किंवा मिळाली? आदर्श कोणाचा माझ्या, हे बघा प्रेरणा कुठून मिळाली मी तुम्हाला सांगते. जेव्हा मी स्वतः आई झाले तेव्हा माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस गर्भावस्थेत, स्तनपानाच्या वेळेस आणि मुलाला मोठं करताना जेव्हा त्याला काही मला हेल्दी फूड द्यायचं असायचं तेव्हा मला डोक्यात विचारायचं की हे मला कुठून मिळेल. तर कधीच मला व्यवस्थित, म्हणजे मला स्तनपानाबद्दल पण पाहिजे तसं नॉलेज नव्हतं. गर्भावस्थेत पण मी काय आहार घ्यायला पाहिजे याच्याबद्दल जेव्हा मला कोणीतरी सांगायचं तेव्हा मला असं वाटायचं, अरे हे आपल्याला आधीच का माहिती नव्हतं, याबद्दल आधीच आपल्याला कोणीतरी का एज्युकेट केलं नाही, किंवा ह्या अशा वस्तू आपल्याला बाहेर का मिळत नाही जर आपण घ्यायला जातो तर. तर ही गेले कितीतरी वर्ष माझ्या मनामध्ये हा विचार घोळत होता. आणि तीच खरं पाहिलं तर ती जी माझी आंतरिक इच्छा होती त्याच्यामुळे मी हे काम सुरू करू शकले. अंतर्मनातून मिळालेली खरोखर प्रेरणा आहे ही, एका दृष्टीने म्हटलं तर. हा हा पण आपण जेव्हा एखादा हो. उद्योग सुरू करतो किंवा तो उद्योग जेव्हा भरभराटीला येईपर्यंत अनेक आपल्या मार्गात अडचणी येत असतात, तर अशा कुठल्या अडचणी तुम्हाला आल्या का? ताई परत अडकलाय तुमचा व्हिडिओ आणि आवाज नाही येतोय मला. हॅलो हॅलो, येताय? येतोय माझा आवाज? हो नाही हो ताई तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय, येतोय का? हॅलो, आता येतोय, आता येतोय, पण येतोय? मधातच आवाज का अडकतोय काही कळत नाहीये. आता येतोय पण प्रश्न ऐकू नाही आला ताई. अच्छा, नेटवर्क मुळे आवाज थोडा हे होतोय माझा, नेटमुळे. काही मला काही कळायला मार्ग नाही की का असं होतंय. नेटमुळे, प्रशांत नेटवर्कमुळे. दादांना विचारा एकदा. ओके. अच्छा, नेटवर्कमुळे. तुम्ही प्रश्न रिपीट करा ना, मला ऐकू नाही आला कारण. हो हो हो. आपल्याला जी प्रेरणा मिळाली ही हॅलो, खरोखर मनातून. हॅलो, आवाज येतोय? काय करायचं ऐकूच नाही येत आहे. काहीतरी करतो असू दे, मला काही त्रास होईल. ऐकूच नाही येत आहे. हॅलो, माझा येतोय आवाज? हो हो हा येतोय. तुमचा येतोय. मला आणि हो, आता मलाही यांचा येतोय. पण आता आला. हा, मला प्रश्न ऐकूच नाही आला कारण. ओके. आता हा येतोय परत का विचारा माझा ताई आवाज? प्रश्न.
हा मॅडम तुम्ही येतोय तुम्हाला जी प्रेरणा येतोय ना, हा येतोय. तुम्हाला प्रेरणा मिळाली हा प्रश्न मी याच्या आधी विचारला होता. तर मनातून अंतर्मनातून तुम्हाला जी प्रेरणा मिळाली, त्यामुळे आपण जर कुठलाही नवीन उद्योग जेव्हा स्थापन करतो तर तो भरभराटीला येईपर्यंत अनेक आपल्या मार्गामध्ये अडचणी येतात. तर तुम्हाला तशा कुठल्या अडचणी आल्या त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. बरं. ताई, सगळ्यात सर्वप्रथम मी हे सांगेल की अजूनही अडचणी येतातच आहे आणि ही मला वाटते की एव्हरलास्टिंग फेज असते उद्योगाची. अजूनही आम्ही शिकतोच आहे आणि आम्हाला असं वाटतं की अजूनही बाळ आहे आमचं गृहउद्योग म्हणजे. अजून पुष्कळ पुढे जायचंय. पण सगळ्यात पहिली जी मला मी तुम्हाला सांगते जे चॅलेंज होतं माझ्यासमोर की शिशु आहार घरी करायचा म्हणजे अतिशय जोखमीचं काम आहे. फार काळजीपूर्वक हे काम करावं लागतं आणि सुरुवातीला तर अतिशय थोडे ग्राहक होते आणि मी स्वतः घरी हे काम केलं सुरुवातीला. माझ्या हाताशी कोणीही नव्हतं. पण हळूहळू मला माझ्या हाताशी बाया कामाला ठेवाव्या लागल्या. तर सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की माझ्या मनातला जो हेतू आहे आणि मला ज्या पद्धतीचं काम हवं आहे ते त्यांनाही समजायला हवं. त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे बेबी फूड करतानाची किंवा लॅक्टेशन फूड करतानाची, त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते, कशा पद्धतीने काम करावं लागतं, हे त्यांना समजावून सांगेपर्यंत मला खूप त्रास झाला. ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. दुसरी गोष्ट, आमच्या गृहउद्योगाचं वैशिष्ट्य जे आहे की आम्ही नैसर्गिक शेतमाल यूज करतो. जे धान्य आहे ते सगळं आम्ही नैसर्गिक शेतीतलंच वापरतो. तर हे पण आमच्यासाठी एक चॅलेंज असतं. कारण बहुतेक शेतकरी नवीन जेव्हा धान्य येतं तेव्हा ते त्यांना विकून टाकायचं असतं शेतकऱ्यांना. तर आम्हाला ते एका वेळी वर्षभराचं खरेदी करून ठेवायचं असतं आणि त्यांची जी खरेदी केलेल्या धान्याची जी साठवणूक आहे ती सुद्धा आम्ही पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने करतो. आम्ही बोरिक पावडर किंवा आजकाल जे इंजेक्शन्स मिळतात किंवा केमिकलच्या पुड्या मिळतात तसं काहीही वापरत नाही. तर एकदा घेतलेलं धान्य व्यवस्थित उन्हाळ्यात ऊन दाखवून, एरंडेल तेल लावून, कडुलिंबाचा पाला घालून व्यवस्थित जर साठवलं नाही तर मग मधातच कधीतरी धान्य किडा लागतो आणि ते धान्य खराब होतं. तर हे अतिशय म्हणजे लोकांना वाटतं की गृहउद्योगाचं काम फार, ज्याला म्हणतो की हे काही इतकं मोठं काम नाहीये किंवा महत्वाचं नाहीये. तर मी तर म्हणेल की ह्या कामासाठी खूप जास्त पेशन्स लागतो, खूप जास्त स्किल लागतं आणि याच्यात मेहनतही भरपूर आहे जर तुम्हाला क्वालिटी प्रॉडक्ट लोकांपर्यंत द्यायचं आहे. तर हे फार मोठं चॅलेंज असतं आमच्यासमोर, नैसर्गिक शेतमाल खरेदी करून वर्षभर त्याची साठवणूक करणं. तर हे काही काही भाग आहेत की जे मला आणि अजूनही मला सातत्याने या सगळ्या कामांमध्ये लक्ष घालावं लागतं. तसंच तुमच्या हा जो गृह कॉन्सेप्ट आहे अच्छा. नैसर्गिक शेतमाल किंवा ऑर्गॅनिक प्रोड्युसच का घ्यायचा हे लोकांपर्यंत पोहोचवायला याला सुद्धा मला सुरुवातीला म्हणजे बरंच हे करावं लागलं लोकांपर्यंत माझं काम पोहोचवण्यासाठी. ते पण एक चॅलेंज होतं. म्हणजे नैसर्गिक शेतीतला हॅलो, माल वापरून नैसर्गिक शेतीतला माल वापरून आवाज येतोय? परत ताई तसंच होतंय तुमच्या याचं. तुम्ही जागा बदलून बघता का, नाही तर नेटचा इश्यू असेल तर? हा, हेडफोन लावा, हेडफोन लावा. येतोय आवाज? हो, येतोय. मला तर येतोय आवाज. नाही येतोय आवाज. येतोय? येतोय का आराधना मॅडम आवाज? नाही. मला त्यांचा खूप मोठा येत आहे, त्यांना माझा गेला. हो, मलाही येतोय आवाज यांचा. राधा मॅडम, तुमचा स्पीकरचा व्हॉल्यूम थोडा वाढवून बघा नाही. त्यांना प्रशांत सरांना जातोय ना आवाज? हो हो, मला येतोय. हा, आराधना मॅडमला नाही येतोय. आला का आता? आता येतोय? हा, येतोय. हा, येतोय. बोला तुम्ही. येतोय. आता नैसर्गिक शेती परत नाही. येत नाही. तुमचा नेट हेडफोन मला नाही ताई, आवाज नाही येतोय. येत. मला हेडफोन कारण मला येतोय यांचा आवाज.
हो, तुम्ही तुमचं नेट मध्ये प्रॉब्लेम आहे का मॅडम? अरे आपल्या याच्यात काही प्रॉब्लेम आहे का चेक कर बरं. तुम्ही इयरफोन काढून पहा नाही तर. इयरफोन काढून पाहू. हा बघा एकदा. ताई बोला. हा, माझा आवाज येतोय का? हा आता येतोय. येतोय. हा, इयरफोन नका लावू. येतोय. माझा येतोय का पण आता? हा ठीक हो, आहे. मला येतोच आहे मगापासून. ठीक आहे ना. नाही मी आता इयरफोन काढला ना. हो. नैसर्गिक शेतमाल वापरून गृह उद्योगामध्ये त्याचं साठवणूक करायची, त्याचं जतन करायचं, कुठलंही केमिकल्स न वापरता, हे तुमच्या उद्योगाचं एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. पण याच्या व्यतिरिक्त आणखीन या उद्योगाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला? एक मिनिट, सराफ ताई फोन आहे. ऍक्च्युली व्यवसाय आणि त्याच्या सोबतच जी माझी म्हणजे एक समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जी एक माझी आंतरिक इच्छा आहे. तर सामाजिक बांधिलकी आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्या या उद्योगाच्या माध्यमातून पूर्ण करू शकते आहे. हे मला माझ्या उद्योगाचं वैशिष्ट्य वाटतं. आणि जी ही माझी संकल्पना आहे गृह उद्योगाची, हे मी 3 याच्यात विभागणी केली आहे त्याची. की सगळ्यात पहिले तर आम्ही जे प्रॉडक्ट्स तयार करतो, तर ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते लोक आमचे प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतात आणि त्या दृष्टीने आमच्या गृह उद्योगाचा लाभ घेऊ शकतात. जे मध्यमवर्गीय लोक आहेत, तिथे बऱ्याचशा स्त्रियांची मी ही मानसिकता बघितली की त्यांना सकस आहाराचं महत्व जाणून घ्यायचं असतं. कोणत्या धान्यामध्ये, कोणत्या पल्सेसमध्ये काय विशेष गुणधर्म आहेत आरोग्याच्या दृष्टीने, हे जाणून घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पण ते पदार्थ त्या करू शकतात. ह्याकडे त्यांचा कल असतो. तर त्यासाठी सुद्धा मी मार्गदर्शन करते. आणि राहिली तिसरी गोष्ट की जे शेतकरी किंवा कष्टकरी लोक आहेत, की ज्यांच्या शेतात हे सगळं अन्नधान्य पिकतं, परंतु त्यांना माहितीच नाहीये की ह्याच्यामध्ये काय न्यूट्रिशन आहे आणि त्याचा आपण आपल्या घरच्यासाठी काय उपयोग करून घेतला पाहिजे. तर त्यांना मात्र आम्ही अगदी प्रॉपरली गाईड करतो की तुम्ही तुमच्या शेतात असं पिकवा की ज्याचा तुमच्या फॅमिलीला फायदा होईल. उदाहरणार्थ साधं जर आपण नाचणीचं उदाहरण घेतलं, तर नाचणीमध्ये किती दुधापेक्षा म्हणजे दुप्पट कॅल्शियम नाचणीमध्ये आहे. तर बऱ्याचशा लोकांना याची माहितीच नाहीये. शेतकरी आपल्या शेतात तर पिकवतो आहे, पण घरच्यासाठी जर वापरत नाहीये, तर अशा वेळी ज्यांना ह्या गोष्टीची माहिती आहे, आपल्यासारखे लोक, त्यांनी त्याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. तसंच नागपूरला बरेचसे MP मधून म्हणजे पेडियाट्रिशियन्सकडे लहान मुलांना घेऊन पॅरेंट्स येतात आणि बरेचसे अशिक्षित असतात, त्यांची आर्थिक परिस्थिती पण पाहिजे तशी मजबूत नसते. तर अशा वेळी सुरुवातीला तर ते आमच्याकडून बेबी फूड घेतात, पण मग त्यांचा प्रश्न आमच्या लक्षात येतो की कन्सिस्टंटली आम्ही हे घेऊ शकणार नाही तुमच्याकडून, आम्ही अफोर्ड करू शकणार नाही. अशा वेळी मी त्यांना व्यवस्थित सगळं सांगते की तुम्ही तुमच्या घर, अशा वेळी मी माहितीये का ताई, त्यांना तुम्ही नैसर्गिकच अन्नधान्य वापरा अशी सुद्धा मी त्यांना गळ घालत नाही. कारण मला माहितीये की जिथे ज्यांची आर्थिक परिस्थिती नीट नाहीये, त्यांना एका वेळी जर आपण खूप जास्त गोष्टी करायला सांगितल्या, तर मग त्या गोष्टी ते एफिशियंटली करत नाही. तर त्यांना मी असं गाईड करते की तुमच्या घरीच जे धान्य आहे, वेगवेगळ्या डाळी, तांदूळ, गहू, शेंगदाणे, ह्या सगळ्यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरीच बेबी फूड कसं तयार करू शकाल. म्हणजे निदान तुम्ही बाहेरचे जे जंक फूड आहे ते मुलांना देऊ नका, तुम्ही घरी सकस अन्न कसं करून देऊ शकाल याबद्दल मी मार्गदर्शन करते. तर आणि खरं सांगते की सुरुवात जेव्हा मी कामाला केली, तेव्हा मी इतका डीप मध्ये जाऊन कधीच या कामाचा विचार केला नव्हता. पण हळूहळू ह्या एक एक गोष्टी माझ्यासमोर उलगडत जातात आहे आणि मी स्वतःही विचारांच्या दृष्टीने, लोकांना मदत करायच्या दृष्टीने अधिकाधिक माझा कल वाढतो आहे. खूप मोठं उद्दिष्ट आहे तुमच्या गृह उद्योगाचं. आणि कुठलंही काही परत आवाज नाही येत आहे.
मला येतोय ना, आमचं व्यवस्थित आहे लावलं पूर्ण. आवाज नाही येत आहे ताई. प्रशांत सरांना जातोय का? मला येतोय आवाजच आवाज नाही यांचा. तुमच्या नेट मध्ये यांचा आवाज मला क्लिअर येतोय. एकदा परत एकदा पप्पांना विचार, इथे नेट येते. आराधना मॅडम तुमच्या नेट चेक करा तुमचं नेट मध्ये थोडं चेक करा नेटवर्क. तुम्ही नेट मध्ये. तुमच्या कारण नेट मला यांचा क्लिअर येतोय आवाज. आवाज वाढवा तुम्ही, नेट मध्ये चेक करा. नेट आहे का आवाज? मला कळत नाहीये की प्रॉब्लेम कुठून आहे. इथे नेट पण व्यवस्थित आहे, अच्छा, पण मला आवाज नाही येत आहे ताई. परत एकदा क्वेश्चन रिपीट करा मॅडम एकदा परत. हॅलो, हा येतोय आवाज? हॅलो, येतोय का आवाज माझा? हा तुमचा येतोय प्रशांत दादा आवाज. हा आता येतोय. प्रश्न रिपीट करू का मी? हा रिपीट करा, मला ऐकूच नाही आला. कारण आता तुम्ही जे उद्दिष्ट सांगितलं त्यामध्ये एक प्रकर्षानं जाणवणारी मला गोष्ट ही आहे की सेंद्रिय धान्याची कुठलीही सक्ती न करता आपण घरातल्या घरात सुद्धा जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सुद्धा बेबी फूड बनवू शकतो. हे खूप मोठं वैशिष्ट्य आपलं उद्योगाचं म्हणावं लागेल. गर्भवती माता, स्तनदा स्त्रिया आणि शिशु पोषणाचे आणखीन काय महत्व आपल्याला विशद करता येईल त्याबद्दल मला प्रश्न विचारावासा वाटतो. हा, खरं म्हणजे जर पुढची पिढी आपल्याला सुदृढ जन्माला घालायची असेल तर हा जो वर्ग आहे म्हणजे गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता आणि शिशु ह्यांच्यावर जर आपण फोकस केलं ना तर आपण खूप मोठा टप्पा गाठू शकतो असं मला नेहमी वाटतं. कारण बाळाच्या आयुष्यातले जे पहिले 1000 दिवस असतात म्हणजे राईट फ्रॉम द कॉन्सेप्शन टू सेकंड बर्थडे ऑफ युअर बेबी, हे 1000 दिवस अतिशय महत्वाचे असतात. ह्यामध्ये बाळाची जी शारीरिक आणि मानसिक ग्रोथ असते ती फार झपाट्याने होत असते. तर ह्याच्यामध्ये गर्भवती स्त्रीचा आहार हा अतिशय महत्वाचा आहे. गर्भावस्थेत गर्भवती स्त्री जितके व्हेरिड डाएट घेईल म्हणजे वेगवेगळे कडधान्य, वेगवेगळे धान्य, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे फळं, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तिने घेतल्या तर ह्याच्या चवी आपोआप बाळापर्यंत पोहोचतात आणि जन्माला येणारं जे बाळ असतं ते पण पुढे खाताना कुरकुर करणारं, नखरे करणारं असं होत नाही. ते पण ऍक्सेप्ट करतं ह्या सगळ्या चवी. त्याच्यानंतर बाळाच्या जन्मानंतर स्तनपान हे सगळ्यात महत्वाचं पोषण आहे बाळाचं. आईचं दूध हा सगळ्यात महत्वाचा आहार आहे. परंतु खेदाची गोष्ट ही आहे की बहुतांशी नवीन मातांना स्तनपानाचं काय महत्व आहे हे अजूनही पाहिजे तितकं उमगलेलं नाहीये. आपण सुशिक्षित सगळेजण असतो, आर्थिक सुबत्ता असते आपल्याकडे, पण केवळ इग्नोरन्समुळे, प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे ह्या गोष्टी मागे पडतात. म्हणजे मला अजूनही आठवतं की माझी जेव्हा डिलिव्हरी झाली, माझा मुलगा आता 20 वर्षांचा आहे आणि मी सगळ्यात मोठी बहिणींमध्ये, मला 4 आत्या 4 मावश्या. तर मी याच्यानंतर कितीतरी बाळांपण बघितली. तर माझ्या मुलाच्या वेळेस जे इग्नोरन्स होतं, मला नॉलेज नव्हतं की बाळाच्या जन्मानंतर पहिले 3-4 दिवस दूध येत नाही आणि लॅक्टोजेनच दिलं पाहिजे. तर हीच स्थिती मी आत्ताही बघितली. म्हणजे गेल्याच वर्षी माझ्या मावशीच्या सुनेची डिलिव्हरी झाली. मी तिला बघायला गेले हॉस्पिटलमध्ये, तर तिच्या बेडच्या बाजूला टेबलवर लॅक्टोजेनचा डब्बा ठेवलेला होता आणि ती म्हणाली की पहिले 3-4 दिवस दूध येत नाही, त्याच्यामुळे हेच द्यायला सांगितलं बाळाला. तर मला इतकं वाईट वाटलं की ज्या आपण ज्याला म्हणतो की ज्या अशिक्षित आया आहेत किंवा झोपडपट्टीमध्ये बघा तुम्ही की अंगणवाडी सेविका असतात की त्या ज्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देतात त्या मुलींना. पण आपण
सो कॉल्ड आपण इतकं उच्च शिक्षित असतो, आपल्याकडे आर्थिक सुबत्ता असते, परंतु ह्या गोष्टी अजूनही मुलींना माहीत नाहीये. म्हणजे आई होण्यासाठी आपण स्वतःला कशा पद्धतीने एज्युकेट केलं पाहिजे हे अजूनही मुलींना माहीत नाहीये. तर स्तनपानाचं महत्व म्हणजे मी स्वतः सर्टिफाईड लॅक्टेशन प्रोफेशनल आहे आणि माझी फार ही कळकळ असते माझी की गर्भावस्थेतच मुलींना लॅक्टेशन बद्दल प्रॉपर नॉलेज आपण दिलं पाहिजे, जेणेकरून कोणतंच बाळ आईच्या दुधापासून वंचित राहायला नको. आणि अजूनही जो डाटा आहे आपला याच्यानुसार फक्त 42% बालकांनाच स्टिप्युलेटेड टाइम मध्ये ब्रेस्ट फिडिंग केल्या जातं. म्हणजे अजूनही ही परिस्थिती आहे अकॉर्डिंग टू नॅशनल डाटा. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा विषय अजूनही पाहिजे तसा स्त्रियांपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. आणि स्तनपान हा फक्त आईचा आणि बाळाचा विषय नाहीये हे मला नेहमी वाटतं. हा पूर्ण कुटुंबाने समजून घेण्याचा विषय आहे, समाजाने समजून घेण्याचा विषय आहे. कारण बाळाच्या जन्मानंतर खूप हॉर्मोनल चेंजेस होतात, आई खूप हळवी झालेली असते, तिला पूर्ण कुटुंबाचा सपोर्ट हवा असतो, समाजाचा सपोर्ट हवा असतो ह्या गोष्टीसाठी. तर मी ह्या दृष्टीने माझा सतत प्रयत्न मी करते की जास्तीत जास्त आणि महिलांनी सुद्धा आपल्या अनुभवाचा फायदा एकमेकींना दिला पाहिजे. जर आपण आपल्याच्यानी कोणत्या गोष्टी केल्या गेल्या नसतील, आपल्या हातून काही चुका झाल्या असतील, तर त्या निदान होणाऱ्या पुढच्या मातांकडून तरी होऊ नये, त्यांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा ही कळकळ प्रत्येक आईला वाटली पाहिजे. आणि जे स्तनपान आहे ते बाळाला 6 महिने एक्सक्लुझिव्हली मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आईची तब्येत, आईची मानसिक स्थिती चांगली ठेवणं हे कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतर जी तिसरा टप्पा असतो तो म्हणजे पूरक आहार. तो पण बाळाच्या संगोपनाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कारण 6 महिन्यानंतर स्तनपान पुरेसं नसतं, तर त्याच्या जोडीला आपल्याला पूरक आहार बाळाला द्यावा लागतो. आणि अजूनही अशी परिस्थिती आहे की माहिती असून सगळं काही नॉलेज असून केवळ वेळेअभावी बऱ्याचशा स्त्रिया देऊ शकत नाही आपल्या बाळांना घरगुती शिशु आहार. मग सेरेलॅक बाहेरचं आणून देण्यात येतं किंवा पार्लेजीचे 4 बिस्किटं दुधात घोळून देण्यात येतात घाईघाईत. आणि खरोखर जर असं काही चांगलं बाहेरून मिळणार नसेल तर स्त्रियांची गैरसोय होते. तर म्हणून खरं म्हणजे पूरक आहार आमच्या गृहउद्योगात सुरू करण्यामागे माझं मुख्य हा उद्देश होता की ज्यांच्याच्यानी घरी करणं होऊ शकत नाही त्यांना बाहेर अगदी घरच्यासारखं पौष्टिक शिशु आहार मिळावा. म्हणजे या आधुनिक युगात स्तनपान हा विषय किती महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. आणि आधीच्या पिढीने नवीन पिढीला स्वतःचे अनुभव सांगायला पाहिजे, नाही का? हो. आजच्या पिढीत जंक फूड खाण्याचं प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर खूप वाईट होतात. तर अशा वेळेस पारंपरिक पदार्थ परत आपल्या अंगणात आले पाहिजेत, तर त्याबद्दल काय सांगाल? आता हा तुम्ही एक खूप छान विषय मांडला की जंक फूड आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या नकळत जंक फूडचा शिरकाव आपल्या आहारामध्ये झालेला आहे. तर याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे की जंक फूडचे दुष्परिणाम काय होतात आहे पुढच्या पिढीवर. आपण तरी आपल्या लहानपणी बरंच सकस अन्न खाल्लेलं आहे आणि तेव्हा इतकं जंक फूडचं प्रस्थ नव्हतं. सगळ्यात पहिले तर जंक फूड म्हणजे काय ही संकल्पना प्रत्येक आईनी थोडी समजून घेतली पाहिजे. जे तुम्ही बाहेरची ब्रेड बिस्किट आणता, जे पॅकेज्ड फूड आणता, रेडी टू कुक जे पॅकेजेस मिळतात त्यानंतर होलग्रेन ब्रेकफास्ट सिरियल म्हणून जे बाहेर आपल्याला मिळतात ते खूप अगदी पौष्टिक आहे असं समजून रोज घेण्यात येतात आहारात. तर दॅट इज नॉट ॲट ऑल हेल्दी फॉर युअर फॅमिली. समजा तुम्ही नाचणीचे फ्लेक्स किंवा कॉर्नफ्लेक्स किंवा व्हीट फ्लेक्स बाहेरून आणता आहे, त्याच्यावरती चॉकलेट किंवा व्हॅनिलाचं कोटिंग दिलेलं आहे, ते रंग आणि चव त्याची तुम्हाला फार आकर्षक वाटते, पण त्याच्यातून तुम्हाला पोषण मिळत नाही. त्याऐवजी जर तुम्ही घरी दूध पोळीचा काला, दूध भाकरीचा काला, सातूचं पीठ ह्या गोष्टी तुम्ही घेतल्या तर हे केव्हाही त्याच्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे. आणि जंक फूड्समध्ये प्रिझर्वेटिव्ह, केमिकल्स, आर्टिफिशियल स्वीटनर्स, कलरिंग एजंट्स, फ्लेवरिंग एजंट्स याचा भडीमार असतो आणि हे सगळे तुमच्या तब्येतीसाठी घातक आहे. आणि जर तुम्ही आत्ताची परिस्थिती बघितली तर पूर्वी जसं होतं की म्हणजे ज्याला म्हणतो की
साथीचे रोग किंवा जर्म्समुळे होणारे डिसिजेस यांचं प्रमाण जास्त होतं. आता मेडिकल सायन्स जे इतकं पुढे गेलंय त्याच्यामुळे आपल्याला जर्म मुळे होणाऱ्या डिसिजेसची भीती तशी राहिलेली नाहीये, पण लाईफस्टाईल डिसिजेसचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि हे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत म्हणजे हार्ट डिसीज, डायबेटीज, त्याच्यानंतर जे वाढता वजनाचा जो प्रॉब्लेम आहे ओबेसिटी, तर हे सगळे कशामुळे होतात आहे तर चुकीचा आहार आणि जी आपली शिथिलता आलेली आहे म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज, तर ह्याचं खरोखर खूप महत्व आहे. त्यामुळे लोकांनी आता पारंपरिक पदार्थांकडे परत वळण्याची फार गरज आहे आणि ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे. तर पारंपरिक पदार्थ म्हणजे कोणते, तर जो आपला पारंपरिक भारतीय आहार आहे म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी किंवा भाकरी, पालेभाजी, फळभाजी, घरी केलेलं दही, ताक, एखादी कोरडी चटणी, एखादा घरी केलेला गोड पदार्थ, हा आपला पारंपरिक आहार आहे. आणि जे आपले पारंपरिक स्नॅक्स आहेत ते म्हणजे तुम्ही घरी केलेला चिवडा, चकली, शंकरपाळी, लाडू, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, सातूचं पीठ, त्याच्यानंतर जे थालीपीठाची भाजणी आहे, सोजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आहारात परत आणायला हव्या, न की बाहेरचं पॅकेज फूड तुम्ही खायचं आहे. तर ह्या अनुषंगाने आमच्या गृहउद्योगात आम्ही बरेचसे हे इन्स्टंट डोसा मिक्स आहे नाचणी मूग डाळीचं, त्याच्यानंतर इन्स्टंट मल्टीमिलेट सोप मिक्स आहे, नवधान्याची भाजणी आहे, नाचणी मूग डाळीचे लाडू आहेत, मोहाच्या फुलांचे लाडू आहेत, घरगुती पद्धतीने केलेला रवा, सोजी आणि सपीठ आहे. बाळंतिणीसाठी लागणारे पण सगळे ट्रॅडिशनल जे आळीवाचं इन्स्टंट खीर मिक्स, खसखशीचं इन्स्टंट खीर मिक्स, त्याच्यानंतर बाळंतिणीचा काढा, बाळंतिणीसाठी लागणारा विड्याच्या पानातला मसाला, ह्या सगळ्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही परत आणण्याचा प्रयत्न करतो आहे. मोहाचे लाडू करण्याची कल्पना कशी काय सुचली? मोहाच्या लाडवांचं सगळं श्रेय मी डॉक्टर गोगुलवार सरांना देईल. डॉक्टर गोगुलवार सर आणि शुभदाताई ह्या कुरखेड्याला असतात, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तिथे त्यांची आम्ही आमच्या आरोग्यासाठी म्हणून संस्था आहे. अतिशय सेवाभावी जोडपं आहे हे. आणि आदिवासींच्या म्हणजे त्यांना रोजगार निर्मिती कशी करून देता येईल, त्यांचं लाईव्हलीहूड चांगलं करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी ते कार्यरत आहे. माझ्या ह्या कामाच्या निमित्ताने माझा सरांशी परिचय झाला आणि सरांनीच मला एक दिवस सुचवलं की आराधना, तू मोहाचे लाडू का करून बघत नाही. तर तेव्हा मी खूप म्हणजे सरांनी सुचवलं म्हणून सहज आम्ही करून बघितले लाडू आणि संभव खूपच छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे जेव्हाही आम्ही कोणत्याही एक्झिबिशन्स मध्ये मोहाचे लाडू आमचे असतात तर मोहाच्या लाडवाचा स्टॉल म्हणून शोधत सगळेजण येतात आणि अगदी पहिल्याच दिवशी आमचे लाडू संपतात. तर खूप छान अनुभव आहे हा की आपण म्हणतो की शहरी लोकांना ट्रॅडिशनल फूड आवडत नाही, पण माझ्या लक्षात आलं की आपण चांगल्या पद्धतीने आणि रुचकर त्यांना करून दिलं तर नक्कीच ट्रॅडिशनल फूडकडेही लोक वळणार आहेत. आणि मोहाच्या फुलांच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी थोडंसं सांगते. जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आहे हैदराबादला, त्याच्यानुसार आवळा, त्याच्यानंतर सीताफळ, पेरू, अंजीर यांच्यामध्ये जे न्यूट्रिशन आहे म्हणजे मनुका, अंजीर, आवळा, त्याच्याही पेक्षा जास्त त्याच्याच थोडीचं न्यूट्रिशन मोहाच्या फुलांमध्ये आहे. पण किती दुर्लक्षित आहेत पहा मोहाची फुलं. आणि नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये चिक्कार मोहाची झाडं आहेत आणि भरपूर मोहाची फुलं उपलब्ध आहेत. मोहाच्या फुलांचे कितीतरी पदार्थ आपल्याला आहारात करून घेता येतात. इव्हन बाळंतीण बायकांना सुद्धा आदिवासी लोक मोहाच्या फुलांचे लाडू करून देतात. त्याच्यामुळे इट इज अ नॅचरल गॅलेक्टोगो फूड. त्याच्यामुळे दूध वाढायला मदत होते आणि ओव्हरऑल नवीन आईची तब्येत सुद्धा चांगली राहते. तर असे हे मोहाचे फायदे आहेत मोहाच्या फुलांचे. म्हणूनच त्याला जंगली मेवा असं म्हणतात. मला रानमेवा, रानमेवा. हा. ब्रिंग मिलेट्स बॅक इन युअर मील्स यावर तुमचा भर असतो. तर मिलेट्सच्या आरोग्यासाठी काय फायदे सांगता येतील? मिलेट्सच्या आरोग्यासाठी फायदे आता मला वाटते खूप लोकांना माहिती आहेत, पण मी दोन्ही फायदे सांगेल मिलेट्सचे. जवळजवळ 3 वर्षांपूर्वी नीलम जोरवर ताई म्हणून आहेत, त्या अहमदनगरला असतात. तर त्यांचं एक मॅजिकल मिलेट्स म्हणून पुस्तक माझ्या वाचण्यात आलं.
त्यानंतर एकदा कळसुबाईला जाऊन प्रत्यक्ष त्यांच्या भेटीचा पण योग आला. त्यांचा जो मिलेट फेस्टिवल होतो तिथे त्याला मी गेले होते. तर तेव्हा इतकी सुंदर मिलेटची माहिती त्या ताईंकडून मला कळली की मिलेट्स हे आरोग्यासाठी पोषक तर आहेतच, कारण गहू आणि तांदूळ यांच्या कंपॅरिझन मध्ये फायबर आणि मायक्रोन्यूट्रियंट्सचं प्रमाण मिलेट्समध्ये खूप जास्त आहे. तर सध्याचे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत, मधुमेह झालं, हार्ट डिसीज झालं, ओबेसिटी झालं, यांच्यावर गव्हाची पोळी खाण्यापेक्षा तुम्ही जर भाकरी खाल्ली तर खूपच तुमच्यासाठी फायदेशीर आहे. वजन नियंत्रणात ठेवायला पण त्याचा फायदा होतो. आणि जसं की आम्ही नैसर्गिक शेतीतला शेतमाल घेतो, म्हणजे निसर्गावर आमचं प्रेम आहे, तर मिलेट्स तुम्ही तुमच्या आहारात जर आणले तर त्याचा पर्यावरणासाठी पण खूप फायदा आहे. म्हणजे मिलेट्स हे एक असं धान्य आहे की जे इकॉलॉजिकल सिक्युरिटी देतं. अतिशय जी जमीन, ज्याला आपण नापीक जमीन म्हणतो, जिथे पाण्याची कमतरता आहे, जिथे हवामानाच्या ज्या कंडिशन्स असतात त्या प्रतिकूल आहेत, अगदी अनुकूल नसल्या तरी सुद्धा मिलेट्स ग्रो होतात. म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की भाताची आपल्याला लागवड करावी लागते. आपण कधी ट्रेननी वगैरे जातो तर बघतो की भाताच्या रोपांची खोचणी करतात ना, अशी गव्हाची सुद्धा लागवड करावी लागते. तर मिलेट्सचे जे रोप असतात ते जर असे शेताच्या बांधावर आपण टाकून दिले ना, तर दुसऱ्या दिवशी ते स्वतःहून उभे होतात आणि ग्रो होतात. म्हणजे पहा की त्यांच्यामध्ये पुनरुज्जीवनाची, सर्वायवलची इतकी स्ट्रॉंग डिझायर असते मिलेट्समध्ये. तसंच जी साठवणूक क्षमता आहे मिलेट्सची ती खूप जास्त आहे. लवकर कोणतीही कीड लागत नाही मिलेट्सला. तर पूर्वी जे दुष्काळ वगैरे पडायचे ना, तेव्हा वर्षानुवर्ष साठवलेला जो राळा आहे, कोदो कुटकी आहे, हे जे धान्य आहे ना, हे किती किती वर्ष चांगलं राहायचं. तर अशा वेळी ते पेवामध्ये भरून साठवून ठेवायचे आणि दुष्काळी परिस्थितीत मग त्याचा वापर करायचे. तर मिलेट्सचा म्हणूनच आम्ही आमच्या याच्यामध्ये आमचं हे स्लोगन आहे की ब्रिंग मिलेट्स बॅक इन युअर मील्स. आणि बरेचसे आमचे हेल्दी इन्स्टंट स्नॅक मिक्सेस आहेत ज्यांच्यामध्ये आम्ही मिलेट्सचा वापर करतो. आणि मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही लोकांना आवाहन करीन की एक वेळा तुम्ही गव्हाची पोळी खात असेल तर एक वेळा संध्याकाळी नक्की ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदो कुटकी, कशाची पण भाकरी एक वेळच्या आहारात तुम्ही नक्की आवर्जून समावेश करा तुमच्या आहारामध्ये. म्हणजे कुठलंही खत पाणी न घालता मिलेट्सची वाढ होऊ शकते. इतकं ते उपयोगी पण आहे आपल्याला. गर्भवतीचा आहार आणि स्तनपान यावर तुम्ही कुठे मार्गदर्शनपर वर्ग घेता का, त्याबद्दल विचारायचं होतं. काय सांगाल? हो, डॉक्टर चैतन्य शंभेकरांचं जे ओमेगा हॉस्पिटल आहे तिथे आम्ही दर महिन्याच्या 4थ्या रविवारी गर्भसंस्काराचे क्लासेस घेतो आणि त्याच्यामध्ये मी आहारावर आणि स्तनपानावर मार्गदर्शन करते. आणि हा अगदी विनामूल्य असतो हा कार्यक्रम. जास्तीत जास्त लोकांना आमच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे, हाच एक शुद्ध हेतू त्यामागे आहे. आणि ह्या निमित्ताने खूप छान अनुभव आम्हाला येतात. म्हणजे गर्भवती स्त्रिया आमच्याशी कनेक्ट होतात, बाळाच्या जन्मानंतर आम्हाला फोन करतात, बाळाच्या बारशाचं आम्हाला ऑनलाईन इन्व्हिटेशन येतं, बाळाचं वजन किती वाढलं, तुम्ही दिलेला आहार आम्ही कसा कसा फॉलो केला याच्याबद्दल आनंदाने सांगतात. तर खूप छान वाटतं जेव्हा हे असे फीडबॅक्स येतात. म्हणजे तुम्ही बाळंतीण यांच्याशी जुळले जाता तर असं म्हणायला हरकत नाही. समाजसेवा आणि गृहउद्योग, समाजसेवा आणि गृहउद्योग यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? काय सांगाल? महिलांना काय संदेश द्याल यातून? मी स्वतःबद्दल पहिले सांगेल की मी खरोखरच खूप समाधानी आहे. आणि जशी मी सुरुवात केली होती माझ्या कामाला 3 वर्षांपूर्वी, तोच उत्साह अजूनही ह्या कामाबद्दल माझ्यामध्ये कायम आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे काम निश्चितच मी न कंटाळता न थकता पुढे करणार आहे. आणि जे तुम्ही समाधान आहे का हे विचारलं, तर त्या दृष्टीने एक छोटासा माझा एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. की मी जेव्हा माझ्या कामाला सुरुवात केली, 4 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तर एक नेल्सन हॉस्पिटल आहे नागपूरला, डॉक्टर देवपुजारी सर, डॉक्टर आनंद भुतडा सर आणि अजूनही बरेचसे डॉक्टर्स आहेत मिळून आहे ते हॉस्पिटल. पेडियाट्रिक हॉस्पिटल आहे. तर देवपुजारी सरांना मी भेटले होते. तर सरांनी मला सुचवलं की तुम्ही बेबी फूड घरी तयार करता, तसंच तुम्ही ट्यूब फीड देत जा आम्हाला, कारण की जे कधी कधी ब्रेन इंजुरीचे पेशंट्स असतात किंवा ज्यांना नेझल फिडिंग असतं, नाकातून ट्यूब टाकून त्यांना अन्न द्यावं लागतं, तर बाहेरगावच्या पेशंटची खूप गैरसोय होते. तर अशा वेळी जर हे तुम्ही दिलं तर नक्कीच उपयोगी पडेल. आणि पेशंट म्हणे हॉटेलमधून काही आणून देतात
तर इन्फेक्शनचे चान्सेस असतात पेशंट्सला. तर तुम्ही घरी अगदी हायजेनिक पद्धतीने करता तर तुम्ही आम्हाला त्याचा लाभ करून द्या. तर आता नेल्सन हॉस्पिटलमध्ये आम्हाला डायटिशियन फोन करतात जेव्हा पण त्यांना ट्यूब फीडची गरज असते. तर 4 वर्षांपूर्वी एक जितेंद्र राठोड म्हणून एक मुलगा ब्रेन इंजुरीचा पेशंट होता, तो तिथे ऍडमिट झाला आणि त्याच्या वडिलांनी माझ्याकडे येऊन आम्हाला सांगितलं की असं असं आहे, तर आम्हाला ट्यूब फीडची गरज आहे. तर जसं आम्हाला डायटिशियननी सांगितलं तर त्याच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही तयार करून दिलं. तर जवळजवळ 1.5 महिना तो मुलगा ऍडमिट होता आणि त्याची कंडिशन खूप क्रिटिकल होती. तर भुतडा सरांनी सांगितलं की तुमचा खूप पैसा खर्च होतोय आणि आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक होती, त्या लोकांची बैतूलवरून आले होते. तर सरांनी सांगितलं तुम्ही आता याला घरी घेऊन जा, आम्ही खूप जास्त काही करू शकत नाही इथे. तर ते घेऊन तर गेले घरी. जाताना माझ्याकडून ट्यूब फीडचे पॅकेट्स घेऊन गेले आणि मी त्यांना ना खरं समजावून सांगितलं, मला माहिती होतं यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. त्यांना पूर्ण लिहून दिलं की तुम्ही घरी अशा अशा पद्धतीने तयार करा आणि असं असं तुमच्या मुलाला तुम्ही घरी द्या. पण घरी गेल्यानंतर त्यांनी 2 महिने पुरेल इतकं माझ्याकडून नेलं होतं ट्यूब फीड आणि 2-2.5 महिन्यांनी त्यांचा मला फोन आला की बैतूलचा त्यांनी ऍड्रेस दिला की ताई असं असं आहे, तुम्ही माझं फूड संपलं आहे, माझ्या मुलासाठी तुम्ही पाठवा. तर मी विचारात पडली की यांनी घरी का केलं नाही, पण ठीक आहे त्यांनी मागवलं, त्याच्यामुळे मी त्यांना स्पीड पोस्टने त्यांना सामान पाठवलं आणि आम्ही आमची जी किंमत होती त्याच्या अर्ध्या किमतीतच त्यांना सामान दिलं. जो माझा कुरिअरवाला आहे त्यालाही मी रिक्वेस्ट केली की असं असं आहे बाबा, तू रेट अगदी नॉमिनल घे किंवा काहीतरी कमी कर. तर कन्सिस्टंटली सांगते ताई की गेले 4 वर्ष दर 2-2.5 महिन्याला ते माझ्याकडून बेबी फूड हे ट्यूब फीड मागवायचे आणि ह्या मध्यंतरीच्या काळात आमचे जे दर वाढले, प्रॉडक्टचे काय झाले हे आम्ही काहीही त्यांना सांगितलं नाही. जसं आम्ही त्यांना आधी देत होतो तसंच आम्ही त्यांना पुरवत होतो. आणि आता ह्या लॉकडाऊन मध्ये आणि मधात माझा त्यांच्याशी संवाद व्हायचा त्याच्या वडिलांशी की तुमचा मुलगा आता काय परिस्थिती कशी आहे, तर ताई फक्त मान हलवतो, आम्हाला ओळखतो पण जागेवरून उठू शकत नाही, असे त्यांच्या फीडबॅक्स होत्या. तर मार्च मध्ये लॉकडाऊन सुरू झालं. त्याच्यानंतर त्यांनी जानेवारीत माझ्याकडून सामान मागवलं होतं आणि मधात कधी नव्हे ते 3 महिन्यापेक्षा जास्त गॅप पडली, 4 महिने झाले. तर माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली की काय झालं नेमकं की यांचा फोन नाही आला. आणि मी फोन करते असं माझ्या मनात असताना माझं राहून गेलं आणि अचानक त्यांचाच मला फोन आला आणि मला धाकधूकच झाली त्यांचा फोन आल्यानंतर. तर जे मला अपेक्षित होतं तेच, म्हणजे त्यांनी मला सांगितलं की दीदी बोले जितेंद्र खतम हो गया. तर हे सांगितल्यानंतर माझ्या पोटात इतका खड्डा पडला एकदम, कारण 4-5 वर्षाचं बॉन्डिंग, 4 वर्षाचं सतत मी त्यांच्याशी फोनवर बोलायचे. तर मला त्यांना खूप जास्त मी विचारायच्या आधीच त्यांनी सांगितलं की आम्ही इथे घेऊन आलो होतो नेल्सनला, मग सेवाग्रामला नेलं आणि तिथेच तो गेला. एवढ्या दुःखात असताना त्याच्या वडिलांनी मला म्हटलं की दीदी आपने हमारी बहुत मदत की, इतने सालों तक हम हमारे बेटे को आपका ही फूड देते रहे. खरं पाहिलं तुम्ही पैसे घेत होती त्यांच्याकडून, असं नाही की मी त्यांना तसंच दिलं, पण त्यांच्या ज्या भावना होत्या, म्हणजे मी हे समाधान तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही. तर हे असे कितीतरी किस्से आहेत. म्हणजे ज्यांना दूध येत नाही त्या इतक्या पॅनिक झालेल्या असतात नवीन आया, मग त्यांना जर आपण प्रॉपर काउन्सिलिंग केलं, आळीवाचं खीर मिक्स घ्या म्हटलं किंवा तुम्ही आहारात काय काय घ्या, स्ट्रेस फ्री कसं ठेवा स्वतःला हे सांगितलं की मग त्या अगदी आनंदाने फोन करतात की आमचं आता सगळं सुरळीत आहे. तर हे खूप म्हणजे हे शब्दात सांगू शकत नाही की हे काय समाधान आहे आणि हे सगळं ह्या कामाच्या माध्यमातून मला मिळते आहे. तर मी स्त्रियांना, महिलांना एकच मेसेज देऊ इच्छिते याच्यातून की घरगुती कामाला कमी लेखू नका. आपलं जे पारंपरिक ज्ञान आहे फूड बद्दलचं, आपल्या पारंपरिक पदार्थांबद्दलचं, त्याची खरोखर समाजाला गरज आहे. ज्या पद्धतीने एक नोकरी करणारा वर्ग आहे स्त्रियांचा, तोही समाजाला मदतच करतो आहे. तर आपल्या ह्या कामातून त्यांना त्यांच्या कुटुंबाला काही, म्हणजे ज्याला म्हणतो आपण की पौष्टिक मिळणार असेल तर आपलंही काम तितकंच महत्वाचं आहे, तितकंच मोलाचं आहे. तर आपल्या घरच्या कम्फर्ट झोन मध्ये राहून आपल्याच्यानी होईल तितकं, जर एखाद्या पदार्थात तुमची स्पेशालिटी असेल, तुम्हाला माहिती असेल की नाही हे मी खूप छान करू शकते आणि याचा समाजाला फायदा होऊ शकतो, तर जरूर ते काम तुम्ही सुरू करावं, असा मेसेज मी तुम्हाला देईन. खूप छान संदेश दिला. आता आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात आहोत. ग्रामायणाची उद्योग गाथाची वाटचाल अशीच पुढे चालू राहणार आहे.
आराधनाताईंनी आपल्याला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे त्यांची खूप खूप आभारी आहे. असेच ग्रामायण प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांमध्ये लोक जुळू शकतात, त्यामध्ये सक्रिय होऊ शकतात. आणि आता आपण इथेच थांबायला हवं. मॅडम काही प्रश्न आहेत ऑनलाईन मध्ये. बर, त्यामुळे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे का? राजेश डी गोखले यांनी विचारलाय, हाऊ टू रिड्यूस मॅलन्यूट्रिशन अमॉंग द ट्रायबल्स. अच्छा. आदिवासी किंवा ग्रामीण भागात मॅलन्यूट्रिशन रिड्यूस करायला काय करायला पाहिजे? मराठी चालेल ना त्यांना? हा. मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला हे सांगेल की तसं पाहिलं तर शहरी भागाच्या दृष्टीने मला वाटतं की जो ट्रायबल एरिया आहे तिथे सकस अन्न जास्त प्रमाणात मिळू शकतं. म्हणजे गोगुलवार सरांकडून नाचणी वगैरे मी स्वतः ट्रायबल एरियातून मागवते. आणि जंगलात आणि चांगल्या म्हणजे ज्याला म्हणतो पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट मध्ये हे लोक राहतात. तर ज्या साध्या साध्या गोष्टी जर फॉलो केल्या, म्हणजे आहाराच्या ज्या काही काही चुकीच्या भ्रामक कल्पना आहे की अतिशय ड्रायफ्रुट्स किंवा तूप किंवा खूप जे महागडे फळं असतात ते खाल्ल्यानेच न्यूट्रिशन मिळतं असं नाहीये. म्हणजे जर तुम्ही लहान मुलांचाच विचार केला की घरी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या डाळी, तांदूळ, त्यांच्यामध्ये थोडं आपल्या ज्या तेलबिया आहे म्हणजे तीळ झाले, शेंगदाणे झाले, यांचा वापर करून घरच्या घरी तुम्ही एक हेल्दी खिचडीसारखं डाएट, त्याच्यामध्ये ज्या विविध रानभाज्या असतात किंवा परसदारी जे आदिवासी लोक ग्रो करू शकतात त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की घरच्या पुरता तरी भाजीपाला बाबा तुम्ही तुमच्या अंगणात ग्रो करा. आणि शेवग्याचं जे झाड आहे ना त्याचं महत्व समजावून दिलं पाहिजे त्यांना. शेवग्याचे पानं ना माल न्यूट्रिशनसाठी फारच ज्याला म्हणतो बेनिफिशियल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल न्यूट्रिशन मिळतं. अळूची पानं झाली, शेवग्याची पानं झाली, त्याच्यानंतर जो हातसडीचा तांदूळ आहे बिना पॉलिशचा तो, सातूचं पीठ आहे, दाणे गुळाचे लाडू आहेत, गुळ फुटाणे आहेत. तर ह्या गोष्टींचा जर मुलांच्या आहारात, गर्भवती स्त्रियांच्या आहारात किंवा जे अॅनिमिक आहेत त्यांच्या आहारात समावेश केला तर निश्चितच बऱ्याच अंशी आपण मालन्यूट्रिशनचा प्रॉब्लेम कमी करू शकतो. आणि मला वाटतं हे जे पॅकेज्ड फूड आहे, बिस्किटांचं प्रमाण आहे, हे कुठेतरी खेड्यापाड्यांपर्यंत आता पोहोचलेलं आहे, ट्रायबल्स पर्यंत. आणि एक सोयीस्कर मार्ग म्हणून आणि स्वस्त मिळतात ना, दीज आर इझिली अवेलेबल अँड व्हेरी चीप. 5 रुपयात 10 रुपयात एखादं पाकिट मिळतं, मग ते खाण्यात येतं आणि त्यांनी भूकमोड होते, त्याच्यातून पोषण मिळत नाही. तर कुठेतरी ह्याच्यावर समाज प्रबोधन झालं पाहिजे की हे पॅकेट्स बादच केले पाहिजे सगळ्यांच्या आहारातून. हे मी माझ्या व्ह्यू पॉइंटने सांगितलं ट्रायबल्सच्या मालन्यूट्रिशन बद्दल. अजून काही आहे प्रश्न? दुसरा मंजुषा रागीड यांनी कुटुंबाचा विचारलाय, सहभाग कसा आहे? कुटुंबाचा सहभाग कसा आहे हा प्रश्न आता आलेला आहे. आपल्या व्यवसायात माझ्या व्यवसायात कुटुंब खरं सांगायचं झालं तर मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला कोणाचाच अपोज नव्हता, पण मी हे नवीन करत होते ना सगळं, तर सगळेजण साशंक होते की त्या चाकोरीतून म्हणजे नोकरीच सगळेजण करणारे. आणि इव्हन माझी आई सुद्धा स्वतःची की आईचा पण हाच व्ह्यू पॉइंट होता की नोकरी कधी पण सुरक्षित असते. तर असं पण मला कोणीच अपोज केला नाही आणि सगळेजण मला सपोर्टच करतात आहे म्हणजे आत्ताही. पण ज्याला म्हणतो की जी स्ट्रॉंग डिझायर आहे ती मात्र जितकी माझी आहे ती इतर कोणाची मला ह्या कामाबद्दल दिसत नाही. ग्रामायण प्रदर्शनाचा अनुभव कसा आहे? सुरेखाताई सराफ यांनी हा प्रश्न विचारलाय. ग्रामायण प्रदर्शनाचा अनुभव छान आहे. ग्रामायण प्रदर्शनाच्या निमित्ताने जे नवीन उद्योग जे आता उदयाला येतात आहे त्यांना, आणि अगदी खेड्यापाड्यांमध्ये पण जे लोक आता छोटे छोटे काही काम सुरू करू बघतात त्यांना एक खूप छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तर त्याचा निश्चितच आम्हाला सुरुवातीच्या काळात, मी पण अगदी माझ्या काम सुरू केलं त्या वर्षीपासून मी ग्रामायणमध्ये माझा स्टॉल मी लावलेला आहे आणि छान नवीन नवीन लोकांच्या ओळखी झाल्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं कामही ग्रामायणमुळे पोहोचलेलं आहे. झालेले आहे क्वेश्चन सगळे. हो,
हे करायचंय मुलाखत?